ती कावली त्याच्यावर. हा त्या एका रात्रात सगळे कागद गोळा मी फॉर्म भरला बरोबर. नगरसेवकचा आणि नगरसेवक झाला झाला. म्हणजे हे चालून येते हा नाही काय पुण्य असती. चांगलं आम्ही चांगलं वागलो तो चांगला वागला म्हणून त्याला मिळालं. आता पोरं फटंगबाई वागत्यात त्या मनानंच माणसाचं मन बी त्याच्यावर राहतं. चांगलं वागलं की त्याच्यावर माणसाची श्रद्धा राहते. बर बर आणि श्रद्धा राहिली की त्याला ते यश येते जो. क्या बात आहे. फार मोठ्या गोष्टी आहेत ह्या विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. माणसानं जर अशा गोष्टीचं अवलोकन केलं मूल्यांकन केलं आणि जर त्या दिशेने वाटचाल केली तर नक्कीच मोठं होईल. जय हिंद जय भारत. आज एकदम तंदुरुस्त शरीरयष्टीमध्ये बसलेला पैलवान. त्या पैलवानाची ओळख म्हणजे यांचं नाव आहे श्रीपती भाकवकर. म्हणजे श्रीपती पाटील यांचं नाव आहे. मोतीबाग तालीम या ठिकाणी त्यांनी सराव केलेला आहे. वय वर्ष 80 आहे. मला हेच सांगायचं आहे की मी मुलाखती घेतोय हिंद केसरी गणपतराव आंधळकर यांचे गुरु आणि मोठमोठ्या पैलवान म्हणजे कल्लापा वाळके असू द्यात, रामा माने असू द्यात किंवा बाळू पाटील उपमहाराज केसरी असू द्यात यांच्यावर कुस्ती खेळलेले आहेत. आणि अण्णा शिंदे अण्णा पाटोळे यांचं सानिध्य यांना भेटलेलं आहे. तर असे पैलवान म्हणजे पैलवान श्रीपती भाकवकर यांच्या जवळ आलेलं आहे. आणि शरीर आज त्यांचं वय 80 आहे. शरीर बघू शकताय 6.5 फूट उंचीचा बलदंड शरीरयष्टीचा पैलवान आहे. 1970-71 महाराज चॅम्पियन आहेत. असा पैलवान नामांकित पैलवान श्रीपती भाकवेकर पाटील यांच्या जवळ आलेला आहे. त्यांच्याकडून थोडासा कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार सर. थोडस तुम्ही तुमचं नाव सांगा पहिलं प्रेक्षकांना. श्रीपती बाबू भाकवेकर पाटील. भाकवेकर ओके. मग तुम्ही लहान असताना गावात कुस्ती खेळायला? वडील तुमचे पैलवान होते? पैलवान होते पण गावातल्या गावात म्हणजे असं बाहेर परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्ही दादू आणि मी आम्ही आल्यानंतरच कोल्हापूरला. अगोदर कोल्हापूरला कोणीच नाही. त्यांनी चांगल्यापैकी तालीम आमच्या गावात होती. दादू चौगले तुम्ही बरोबरच कोल्हापूरला आला? 1 वर्ष अगोदर आला दादू. बरोबर. मग दादू मामा तुम्ही मोतीबाग मध्ये खेळायचा बरोबर. पण त्यावेळी तुमचे गुरु कोण त्यावेळी मोतीबागला? आंधळकर. आंधळकर गुरु. आम्ही आलो त्या स्टासला बिरे गुरु बाबू बिरे यायचे वस्तात. बाबू बिरे तब्येत बारीक होती ना? बारीक गुड्डे बारीक. काय शिकवायचे बाबू बिरे तुम्हाला? ते म्हणजे असं लाता घालायची ती येऊन जरा जरी इकडे तिकडे हे केलं. लाता घालायचे? होय. लय राग येते म्हणजे बारीक असू सुद्धा. मग तुम्ही 100 किलो वजनाचं तुम्ही तुम्हाला एखादं त्यांनी उलट बोलत तुम्ही त्यांना रागात बोलत नव्हता? कधीच माग कोणच बोलणार नाही. मी प्रत्येक मुलाखती घेताना हा प्रश्न का विचारतो माहितीये का की आजकाल मुलांना हे संस्कार थोडेसे कमी पडले. तुम्हाला माफ करा हे जरा बोलताना थोडंसं वाईट असेल पण थोडं काय गरज आहे की मुलाला अहम येतो. म्हणजे माझ्या अंगात ताकद आली तर मला वाटतं मी लय मोठा आहे हे जगातला. आणि मुलं कुणाच्या उलटा बोलत त्याच्या अंगावर धावून जायचं. बाबू बिरे एवढा मी प्रश्न का विचारला? आंधळकर पैलवान वर बघित नव्हते त्यांच्या एवढा मोठा मुलगा असून. म्हणजे आंधळकर पैलवानचे गुरु तेच बाबू बिरे. बर बर बर. मग काय एखादा किस्सा आहे का बाबू बिरेंचा मैदानात तालमीत आलेत आणि तुमच्या बरोबर खेळताना चिडलेत एकदम अशीच कधी? नका येऊन तालमीत जर इकडे तिकडे लात घालायची खाली उतरून जर बसलेले असायचे. मी आलं तर कुणाचं म्हणजे पाणी सुद्धा कोणी पित नव्हते तिकडे. यायचे बसायचे 7 वाजेपर्यंत वाट बघित बसायचे सगळे 6:30 पर्यंत. 6:30ला ते आल्यानंतर कुस्त्या चालू. आले ते 1 तासभर बसणार. त्यावेळी ते सांगणार काय तू ह्याच्यावर खेळ तू त्याच्यावर खेळ सांगणार ते? आणि डाव कधी असं दाखवणे वगैरे काय चुकला तर सांगणार? म्हणजे खाल तेवढं वही जास्त होतं. बरोबर. जास्त खाल उतरायचं. मग आंधळकरांचं गुरु म्हणून तुम्हाला सानिध्य भेटलं का हो? आंधळकर पैलवानचे गुरु म्हणजे पहिला तुमचं गुरु आंधळकर असं सानिध्य भेटलं का तुम्हाला कधी? चांगलं भेटलं. मग तुम्ही ज्या दादू मामा संग आज खेळायचं तर तुमच्या कशी लढत व्हायची? दादू मामा तुम्हाला चढ जायचा? मोठा पैलवान होता आमचा. फार मोठा होता. त्यांचं वजन जरा 130 जास्त वजन. मला वाटतं 130च्या. आणि तुमचं किती होतं? माझं वय त्या टायमाला वजन 80च्या बी आतच. माझं वजनच वाढायचं नाही. मग तुमची फिटनेस होता. बरोबर. मग तुमचं खाणं काय होतं त्यावेळी? खाणं थंडाई आमचे तुपातलं रिब्बी करून प्यायची. आणि मटण आठवड्यातनं 2-3 वेळा असायचं. आखणी हा प्रकार होता का तुम्हाला? पावसाळ्याला 3-4 महिने आम्ही आखणी काढली. पावसाळ्यात? उन्हाळ्यात खायच नव्हता? उन्हाळ्याला नाही. का तिचा परिणाम शरीरावर वाढते म्हणतात. पावसाळ्याला 2-3 महिने हाडे 1-1 किलोभर आणायची.
ते बुगणं भरून पाणी तापवायचं आणि ते आटवायचं पूर्ण. हा, आखणी घालून. हा, आणि आखणी मग तीच आखणी म्हणायची. हाडांचा चोप पूर्ण हा. हे करायचा हा. आणि एक पेला 1.5 पेला राखायचं त्याच्यात. म्हणजे पाणी पातेलं भरायचं 1.5 पेला पाणी. हा, तेवढं ते हाडांचा चुरा यायचा. बर. त्या हाडाचा चुरा झाल्यानंतर शोधायचं हा. आणि ते तुपातनं ते प्यायचं. बर. तूप ते तूप कडवायचं हा. आणि त्याच्यात ते वरतून प्यायचं. मग ते पेताना असं घाण लागत घाण वाटतंय पण करणार का? ते त्याच्यात ताकद होती ना, हाडाची मजबूती. ताकद होती. होय. मग तुम्ही असं पावसाळ्यात करायचं. पावसाळ्यात 3-4 महिने ते प्रत्येक सरास पैलवान करायची. बरोबर. मग तुम्ही कुस्त्याच्या खेळायला सुरुवात केली बरोबर. होय. मग ज्यावेळी तुम्ही मोतीबाग मध्ये होता बरोबर, होय. त्यावेळी मग तुमचे बाबू बिरे नंतर गणपती आलेकर तुमचे वस्ताद झाले. मग गणपती आलेकर तालमीत आखाड्यात आमच्या बरोबर कुस्ती करायची ती. त्यावेळी ते खेळत होते का गणपती आलेकर? मैदानला नाही, हा. तालमीत बारक्या पोरांच्या बरोबर खेळायची. मग तुमच्यावर कधी खेळले का हो? कधी बाबा तुला असा आहे शिरपा डाव म्हणून कधी शिकवला का? शिकार वेळा खरं. होय. आणि तुम्ही त्यावेळी त्यांच्या पाया बिया पडणे हे सगळं पाया सगळी तिथे बसले की येऊन सगळ्यांनी पाया पडायचे. असं हे नव्हतं. प्रत्येक येऊन पर आलं की तिथं पाया पडायचं आणि दुसरीकडे बसायचं. बिरेबागुरांच्या ह्याच्यावेळी तसंच होतं. मग तुम्ही ज्यावेळी खेळायला लागला त्यावेळी अण्णा शिंदे पण तुमच्या बरोबर होते. किती की अण्णा शिंदेचं काय वैशिष्ट्य होतं? माणूस ताकदीला कसा होता? ताकद हे होतं, पण त्याला तसं म्हणजे काय होतं परमेश्वरचं हे, त्याला असं म्हणजे जास्त हे मिळालं नाही. पण तसा पैलवान लय पैलवान मोठा होता, दगडागत शरीर होतं. होय. पैलवानच्या खालोखाल अण्णा शिरगुप्पी म्हणून होते. हा. मुसलमान पैलवान होता हा. तिकडे ह्याच्याकडचा शिरगुप्पीचा. हा. ते मी आता पाठोपाठ होता, पण त्याला मैदानला यशच यायचं. अण्णा पाटोळे सारखं अण्णा पाटोळे सुद्धा मैदानलाच यश यायचं नाही. तर मैदान तालमीत मात्र आखाड्यात कोणाला ऐकत नव्हता. फुल असायचं. ते मोठी जोड आमच्या अण्णा पाटोळे. होय. पैलवानच्या खालोखाल ती म्हणजे एकदम चांगला आणि सुसंस्कृत पैलवान ना. चांगला होता. 92 वर्ष वय आहे बघा, अजून सुद्धा खडखडीत आहेत. जर डोळ्याने दिसत नाही त्यांना, पण अजून सुद्धा खडखडीत आहे. तुम्ही मोतीबाग मध्ये सराव करत होता बरोबर, त्यावेळी तुमच्यावर मोठे मोठे पैलवान कोण कोण होते? पैलवान भरपूर. ते काय कर्नाटकातली चंबा मुतना ही ती अंगणी निघलो, त्याचा भाऊ. मग चंबा संघ तुम्ही प्रॅक्टिस खेळला कधी? की सर्रास पैलवानच्या बरोबर कुस्त्या लागायच्या होत्या, दादूमा बरोबर लागायची त्यांच्या. चंबाचं काय? चंबा चांगला खेळायला. चंबाची जोड चांगली होती. व्यसनाकडे जास्त मुलांचा कल आता वाढला. जास्त वाढला. ह्यामध्ये तुमचं मत काय होते? त्याच्यामुळेच पैलवानकी संपली. कुठं पैलवानकीला हे आहे? अहो कसली पैलवानकी पहिली? केवढी दिपाडच्या दिपाड कोण आहेत पोर? आता मी आता परवा गेलो म्हणजे आता जी महाराष्ट्र केसरीची पैलवान राक्षे म्हणा किंवा सिकंदर शेख असू दे, पृथ्वीराज मोहोळ असू दे, त्यांच्यापेक्षा पण पैलवान ते लय मोठे होते म्हणतात. फार मोठे हत्तीसारख्या शरीराचं. अहो ही कशी का आमच्या एवढी बी त्यांची तब्येती नाही तुमच्या एवढ्या. होय. काय सांगताय? नाही त्यातल्या कुठल्याच एक नंबरला पैलवान आहे ती आमच्या एवढी तब्येत कुणाची नाही. आजच्या टायमाला तब्येती फार मोठे आहे. लक्ष्मी वडार ही त्याच्या अगोदर आंबेडकर पैलवानच्या टायमाला पैलवान केवढी दाढी मोठी मोठी. मारुती माने. होय, मारुती माने. म्हणजे मारुती माने आंधळकर सारखं आता एक सुद्धा पैलवान तुम्हाला बघायला भेटत नाही. नाही कुठेच दिसणार नाही. म्हणजे एवढी त्यांची शरीर यष्टी एवढी बलदंड. पण आंधळकर 2,500 दंड आणि 2,500 बैठका मारत होते म्हणतात. हे खरं आहे का? एवढं मारत होते का? पैलवान कुस्ती उशीर करायची, लय वेळ करायचं, दमदम करायचं. तुम्ही आखाडा तोडलाय का आंधळकरांच्या खोऱ्यानं? ते 1,200 किलो सरासरी पैलवान तोडायची. तुम्ही तोडला की मग ते दंड बैठका मारण्यापेक्षा पण तो आखाडा तोडणं आखाडा तोडणं हे रोजच हेच असायचं. जोर बैठका मारल्यानंतर एक टाइम कुस्ती करायची, एक टाइम जोर बैठक मारून मग तो आखाडा करायचा, फळी वाढायची. मग तुमची उपमहाराष्ट्र केसरी रामा माने यांच्यावर कुस्ती झाली का? ते अगोदर झाले, अगोदर मारलं त्याला. कुठं? म्हणजे उपमहाराष्ट्राची व्हायच्या अगोदर. म्हणजे मी तालीम सोडल्यानंतर ते उपमहाराष्ट्राची झालं. काय सांगतं? म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तोडलं वयानं. म्हणजे तुमचं आता 80 वर्ष वय आहे. त्याचं पण आहे पाठोपाठ. 75 आहे त्यांचं. 75-76 वर्ष वय आहे. मग त्यावेळी तुमची कुस्ती झाली, त्यावेळी तुम्ही मारलं. परत तुमची कुस्ती बाळू पाटला संघ झाली का कुठेतरी? आपल्या ते आपल्यातच होता, मोतीबागातच. होता. ओके ओके ओके, बरोबर बरोबर. मग तुमची काळायमामच्या कुठल्या पैलवान किंवा दुसऱ्या पैलवानावर कोणावर कुस्त्या? काळायमामध्ये ते नंदगावची एक दोन होती, हा त्यासनी मारली. बर. शामराव चौले, शाबू चौगले. बर. काय नाव? आणि बाळू पाटील आपला झाली का कुस्ती? बाळू पाटला? बाळू पाटलाला ज्या टायमाला मी महाराष्ट्र केसरीला खेळलो त्या टायमाला तो पण होता नाव, पण तो आला नाही.
महाराज केसरीला हो म्हणजे इथं खेळायला आमच्या बरोबर तिची हे पडली ते आलाच नाही पण बाळू मला बिनविरोध करायची हा मग ते हे टाकल्यानंतर बाळू पाटील नाही आला मग ते बिनविरोधच माझी निवराची महाराष्ट्र केसरीला हे मग केली. युवराज जेव्हा महाराज केसरी झाला होय. त्यावेळी तुम्ही पण महाराज केसरी होय, खेळता होय. पण तुम्ही महाराज चॅम्पियन झाला त्यावेळी नाही मग महाराज केसरी झाला नाही झालो नाही ओके आणि त्याच्या अगोदर तुम्ही मी महाराष्ट्र चॅम्पियन झालो खामगावला खामगाला क्या बात आहे क्या बात आहे त्यावेळी महाराज केसरी कोण झाला हो काय तुमच्या आठवणीतला एखादा त्यावेळी महाराज केसरी त्या टायमाला बघा खोजगे म्हणून याचा कल्ला आपला गोजगे मोठा पैलवान होता देव कुठला जवळजवळ गोजगे आपला सातारचा नाही कर्नाटकातला मठात होता हा तू महाराज केसरी झाला काय नाही झाला नाही त्याच्याबरोबर कोणतं होतं ऐकतो 2-2.5 तास कुस्ती चालली बर हा हा शेवटला काय ते मग त्या पहिल्या गुणावर कोणतं झालं 1971 ला 70 ला झाला बघा तुमचा दादू चौगले 71 ला दादू चौगले झाला 72-73 ला झाला तुमचा लक्ष्मण वडा मग लक्ष्मण वडाचं अधिवेशन होतं का ते लक्ष्मण वडाचं नाही त्या टायमाला महाराष्ट्र तुमच्या आठवण झाल्या आता लय जुना मग मला एक सांगा लक्ष्मण वडा जेव्हा महाराज केसरी झाला त्यावेळी तुम्ही गेलता का अधिवेशनाला त्या नाही मी कुटुंब नंतर सगळंच बंद केलं मग तुम्ही लक्ष्मण झाला वडा लक्ष्मण वडा कोल्हापूरला झाला खासबागला एकदा झाला नाही मुंबईला कुठं एकदा झाला एकदा आणि दादुम्मा त्याच्या अगोदर ठाण्याला एकदा झाला दादू सलग झाला 2 वेळा हो सलग आणि चंबामुत्रा एकदा 2 वेळा झाला 2 वेळा झाला गणपत खेळकर 2 वेळा झाला तालमीत आमच्या त्या टायमाला आमच्या तालमीतलंच महाराष्ट्र केसरी व्हायची काय सांगताय हिरामन बरकर महाराष्ट्र केसरी झाला तुमच्या तालमीतला तालमीतला आणि कोण दादुम्मा झाला दादुम्मा 2 वेळा झाला 2 वेळा 5 झाल्या होय गणपत खेळकर गणपत खेडकर ह्याला गंगावेशला होता गंगाविष्ट होता तो तिकडचा ही म्हणजे 5 झाली कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी ठरलेलीच असायची पहिलं होय आणि आता कुठलं कोल्हापूरला किती वर्ष झालं नाही महाराज केसरी नाही 1900 मला वाटतं मुळे आपला 1900 पहिला स्टार्टला दिनकर दह्यारी झाला तो शाहपुरीत होता बरोबर नंतर खेडकर आमचा दिनानाथ झाला आणि भगवान मोरे आपल्यातले ना तो सांगलीला बरोबर मग दिनानाथ झाला एकदा परत खेडकर 2 वेळा झाला परत दादुम्मा 2 वेळा झाली म्हणजे अशी कोल्हापुरातच जास्त कदा जो आमचा यायला हे रे वारला पुण्यात होत हत्तीवर मिरवणूक काढली बिराजदार मामा बिराजदार ते बी गंगावेशलाच होता तो महाराज केसरी झाला बिराजदार कसा हो पहिलवान एकदम मन मिळावं एकदम स्वभावाला चांगला तुमची तब्येत एकसारखी होती थोडीशी जादा होती पण असं म्हणजे पोट बीट नव्हतं काय नव्हतं असं खडखडी मग बिराजदार बरोबर तुम्ही असं कधी खूप केसरी खेळला का हो खेळलो नाही आम्ही नाही गप्पा मारायला असं म्हणजे बरोबर तरी आणि कुणावर खेळला असा मग तुम्ही कल्ला बोळके म्हणजे चांगला बोलवा तो कल्ला बोळके टोपाना गोजगे केवढा बोजा होता टोपाना गोजगे केला त्यानं मारलं आमच्या गेला खासबागला कुणी चंबान नाही वाळकी कल्ला वाळके कळापावाकीनं टोपाना गोजगेला मारलं होतं आणि त्याच्याबरोबर तुमची कुस्ती क्या बात क्या बात आहे म्हणजे चांगली जुन्या काळात असं हे होतं चांगल्या बरोबर कुस्त्या काय थोडस नशिबाची साथ असल्याशिवाय कुठली तुम्ही तालीम सोडल्यानंतर तुम्ही स्वतःची रसवंती घातली बरोबर मी शाहूमेला 17 वर्ष नोकरी केली वाचमन म्हणून बर आमचं ते पैलवान गँग रंगा कळेंद्रे महादू कुंभारी पैलवान गँग आमच्या टाइमाची सगळी तिथं होती बरोबर त्याच्यामुळे तेच चांगलं वाटलं मला मुंबईला रेल्वेत बोलवायला आली काय तुम्ही पेन्शन घेऊन बसला असता गेलो नाही का मला ते मुंबईचा भाऊ आमचा होता केव्हा तरी गेलं की मला ते हेच वाटायचं बरं वाटायचं नाही बरोबर शाहूमेला आहे आम्हाला काय हे वाटायचं नाही शाहूमेला लागल्यानंतर मग तिकडे गेलो असतो तो बरं वाटायचं काय नंतर कळत नाही हो काय अगोदर शाहूमेला 17 वर्ष नोकरी केल्यानंतर कधी सोडली शाहूमेला तुम्ही शाहूमेला आमचे इथे गाळा घेतला मी रसवंतीचा रसवंती ही होतीच पण ही रसवंती कधी सोड म्हणली तेव्हा सोडायची होती मालक ज्या टायमाला सांगतील त्या टायमाला सोडायची होती गप जर सोडा म्हटलं तर मी ती नोकरी सोडित नव्हतो गेलं कधी गेलं आलं म्हणजे एवढं काय कंटिन्यू जावंच असं काय नाही पैलवान असल्यामुळे मग ती नोकरी पण करायची आणि रसवंती पण करायची म्हणजे समजा 5 ते संध्याकाळी 5 पर्यंत सकाळी मी काय करायचं सकाळी आलं की
रात्रपाळी कवा मार्च एप्रिल मेला रात्रपाळीच घ्यायची. हा. म्हणजे एक कंटिन्युअस असा जायच नव्हतो. गेलं की यायचं, लस्सी प्यायची आणि झोपायचं. 11-12 वाजेपर्यंत झोपलं, गेलं की परत झोपायचं नाही. मग ते दिवसभर ते कष्ट तेच करायचं करायचं आणि आणि संध्याकाळी नोकरी तिकडे करायची. जायचं. एवढं कष्ट केलं. टेस्ट केला. पण ते काय झालं, मी गाळा घेतल्यानंतर मग ते सगळं बंद केलं. बरोबर. नोकरी मग राहिलं ते सोडलं का काय? बरं 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 आणि बरं. ते रजेला याला काय ते पैलवान गँग असल्यामुळे कोण आडवीत नव्हतं. कधी पाहिजे तेव्हा रजा द्यायची. बरोबर 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 तिथे बरोबर. सगळे गोपीनाथ मोठे पैलवान तिथे नोकरी लावतो. बरं बरं बरं. महादू कुंभार वगैरे आमचा महादेव बरपाळचा. कुंभार, दोरपाडे. बरोबर. रसवंती तुमची आता तुम्ही चालू तुमची होती बरोबर. म्हणजे त्यातनी याचं गणपती आंधळकरांसंग तुमची भेट व्हायची ना? यायचीच की त्यांनी दुकानात यायच्या आमच्या. हा बरं. त्या रोडला आले की दुकानात 5-10 मिनिटं बसल्याशिवाय जाणार नाही. बरं मग ते सरस बीस पिऊन जाणार. रस पिऊन जाणार. आज तुम्हाला आल्यावर म्हणायचे बस रे बस म्हणायचं का? तालमीकडे मी घरात निघालो का नाही हा. कवा तरी मी चालतच जायचं हा, नाही हा. दुकानात. हा. मग तिथं ते दिसले की जाऊन पुढे जायला व्हायचंच नाही. हा. त्यांच्याजवळ जाऊन बसायचं. बरं मग बसल्यावर बसलं की अर्धा पाऊण तास बसायचं. ए बस रे म्हणायचं होय. का? शिवाय देणार कोल्हापूर भाषेत शिवाय देणार. बस जायचं नाही तुम्हाला. जायचं नाही. काय काम आहे तुझं सारखं. बस. पैसे लय मिळवू नको म्हणायचं ना. ते बरं वाटायचं का हो सर? ते मजा वाटायची. बाबा. फार माणूस आहे, म्हणजे चांगल्यासाठी जटणारा माणूस. गणपती आंधळकर गर्व नाही. गर्व नाही काय नाही. आणि एवढा पैसे मोठा बी- पैलवान. काही म्हणजे ते आता तिकडे राहायला गेल्यावर रोज रिक्षाने यायचं तालमीत. हा. काय तालमीत मिळायचं इथं? काहीच मिळत नव्हतं तालमीत. मग तुम्ही मानधन काय देत नव्हतं का? काय नाही तालमीतल्या वस्तातला काही मानधन नाही. फुकट शिकवायचं. फुकट. बापरे. आणि हिने फुकट सेवा केली तुमची. होय शेवट. त्यांनी कुणाचा रुपया घेतला नाही आणि मानधन बी असं काय त्याच्यासाठी काय नव्हतं. अहो यशवंतराव चव्हाण जाकार्तावरून आल्यानंतर त्यांना म्हटले गणपा माग तुला काय पाहिजे? तर म्हणलं मला काय नको काय म्हणजे नाही, आम्हाला होय. भरपूर आहे. नाहीच ते तेव्हा त्यांनी म्हटलं मला एक 50 एकर जमीन अहो, द्या. काय वाटेल ते दिलं असतं. एवढं रित्या पैलवानची सोडल्यानंतर सुद्धा हा. तिने काय मागील ते दिलं असतं मंत्र्यांनी. एवढा मोठा पैलवान. फार मोठा पैलवान. मारुती आणि- माने गणपती आंधळकर. आणि पैलवानचं जे वागणं होतं ते कुणाचंच नव्हतं. मारुती माने जरा हे होते म्हणजे राजकारणात कुणाला तर बोलणार राजकारणात. पण गणपती आंधळकर कोणाला बोलणार नाही. नाही. क्या बात आहे, क्या त्या बात आहे. फॅक्टरीला बिनविरोधी यायचं. किती वर्षे ते फॅक्टरी स्थापन केली ही विश्वास कारखाना. विश्वास कारखाना हा आंधळकरांनी. होय. त्यांचं गाव तिथं झालं. पुनवत होय. पुनवत. क्या बात आहे. आणि मग तिथं ते कायम संचालक म्हणून असायचे संचालक म्हणून कायम निवडणुकीला कायम बिनविरोध असतो. निवडण्याचं. एवढा प्रामाणिक माणूस. फॅक्टरी सगळी ताब्यात घेतली मग असते. त्याचं शिकवण पण तशी तुम्हाला चांगली चांगली चांगली. असं कधी रागात बोलणार नाही काय नाही. मग आता तुम्हाला हा प्रश्न विचारतो, तुमच्या आवडीचा पैलवान कोण हो त्या काळात? तुम्ही सोडून तुमच्या आवडीचा पैलवान की तो लय भारी पैलवान होता असा कोण तुमच्या आवडीच्या काळात? नाही तशी म्हणजे एकसारखीच हो. चम्मामधनं सगळ्यात भारी पहिला. हा. म्हणजे कुणाला ते बी कधी काय बोलणार नाही काय नाही. पहिल्यांच्या फुडणं कधी जात नव्हता ते. म्हणजे एवढं मान राखायचं. गणपती पुढे कधी जायचं ना? पहिलवान ह्या दाराला उभा असले तर त्या दारानं जाणार. 2 दरवाजे हा. आणि तिकडल्या दरवाजाला बसलेले असले तर इकडल्या दरवाजाला बाहेर जाणार. पुढनं जायचं नाही. फुडणं पहिलवानच्या कधी गेला म्हणजे एवढं पहिलवान मान आहे. मोठा पहिलवान ते हिंद केसरी आला, महाराष्ट्र केसरी आला. आणि हे झाल्यावर सुद्धा एवढा आदर एवढा करणार, आदर केला. एवढं वस्तादार किंमत. किंमत फार म्हणजे पोरं कोण अशी पुढे जाऊन बसायला म्हणजे एक ठराविक आम्ही 4-5 जणच. नाही पहिलवानच्या जवळ येऊन कोण बसत नव्हतं पोरं. एवढी दादुमा ही कधी जवळ बसली नाही पहिलवान. कधीच नाही. कधीच नाही बाहेर बसली. तालमीत वर जाऊन बसायचे मिस्त्रीला एक अर्धा तास. कोणी पार याक सुद्धा जाणार नाही पहिलवानच्या. वर कुणी जायचं. त्यांच्या जवळ बसायला कोण नाही. आम्ही मग 2-4 जण होतो ते जाऊन बसायचे. मग तुमच्या मजा मस्ती करायची का हो काय कधी? ते बोलायचे. अरे शिरपा असं तसं काय सांगायचं का? नाही, ते म्हणजे असं प्रपंचाचं असं म्हणजे कुठलं याचं नाव कधी नाही. चांगलं वागा, चांगलं होईल, खटाळपणा करू नका, कुणाचं वाईट बोलू नका कुणाला. चांगल्यापैकी सांगायचं. ताकदीचा गर्व वगैरे हा. भांडणं करू नका. भांडणं करू नका. ताकद आहे. भांडण तर त्यांच्या कधी ह्याच्यातच नाही. कधीच कुणासंगच भांडण त्यांनी केलं एवढा चांगला गुरु. नाही भयंकर. तुम्हाला त्यांची आठवण कधी येते का वाच बसल्यावर? सारखं येते काय करणार. हा? येते का म्हणजे एवढा तर तुमचं वय 80 झालं तर सुद्धा तुम्हाला त्यांची कधी आठवण येते का हो? आठवण येते. तर ते- आमच्या दादमाची येत नाही पण त्यांची आठवण येते.
एक जागी आम्ही राहिलेले, हं. गाववाले एक जागी, पण ते पैलवानचे फार हे घेण्याजोग आहे. आता तुम्ही ह्या जिल्ह्यातलं ह्या कोपऱ्याचं होय. आणि ते त्या जिल्ह्यातलं त्या कोपऱ्याचं कोपऱ्यात. तरी सुद्धा एवढं जिव्हाळा नाही. जीवन. कधी असं नाही. परका मांडला लांबचा नाही, जवळचा असं काय काही नाही ना. नाही. चांगलं आहे. दुकानात यायचे सारखे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे सांगा मला, जे देखना बाळू पाटील होता आमचा मठातला, मठातला फार कसा हो देखणं. पैलवान तो? चांगलं होतं घरी. तो पण शेवटला त्यांचं जरा हे काय झालं. झालं काय झालं ते प्रगती काय करायच्या नादाला लागली नाही. जेव्हा हाय त्यावर अशी बरीचशीच बाळू पाटलावानी पैलवान पास झाली. काय सांगताय म्हणजे त्यांनी काय ज्यांनी केलं? काय केलं नाही का नाही त्या टायमाला बाळू पाटलाचं चांगलं नाव होतं. तो काय कोल्हापुरात करायचं म्हणेल ते केलं असतं. काय सांगताय? होय. म्हणजे जर तू म्हणला असं मला पोलीस व्हायचं तर पोलीस झाला असता? सहज झाला असता. सहज. सहज झाला असता. त्या टायमाला फार डिमांड होतं पैलवानकीला. बर बर. मग तू काय काहीच केलं नाही. नुसतं आपलं कोणी यशवंतराव चव्हाण त्यांना म्हणजे नोकरी देतो तो नको म्हणला. कोण बी मंत्री बिंत्री गेलं की फार मानायचे. आय, आय, आय. बर बर बर. ते हाय त्यात राहिला ते राहिलाच त्याला म्हणून मग असे पैलवान लय बाद झाले. लई बाद झाले. विष्णू पडतारे चांगलं होतं म्हणजे आमच्या खालोखाल होतं. बाळू पाटील त्यांची एक जोड होती. पण ते बी नंतर मग- गावाकडे गेलं की परिस्थिती फार चांगली नसते. बरोबर. जी पैलवानची जी परिस्थिती चांगली आहे तो पैलवान होत नाही. नाही होत. तर कष्ट करायचं होत नाही. कष्ट केल्याशिवाय पैलवानकी नाही. बर बर बर. मग मग ती त्यातल्या त्यात परिस्थितीतलीच पोरं चांगली होती. बरोबर. पण ते गावाकडे गेल्यानंतर सगळा प्रकाश पडतोय. चांगलं खाली आलं मग ते भावाबरोबर पटत नाही. भांडणं होत्यात. हा. आणि मग भाऊ म्हणतो रानाचा होय. रानात पैलवान जायला जमत नाही. उन्हात जमत कव्हर नाही. केलेलं नाही. चौथे ठेवले काय हा मग ह्यांचं हाल चालू. आलंच नाही. ज्या माणसाने कुठेतरी नोकरी चांगली केली नोकऱ्या सहज मिळायच्या होत्या. हा 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 हा. बर. फॅक्टरीला यायला पैलवान घ्यायची पैलवान. मग तुम्हाला ज्यावेळी तुम्ही शाहूमीला नोकरीला आला तेव्हा गणपती आला तुम्हाला महाराज केलं का? अरे शरपा पैलवान आलते मला तिथं सांगा काय घ्या म्हणून. मग त्यांनी लावली नोकरीला होय. की बाबा हे तिथं मग- पैलवान आमच्यातले होते त्याच्यामुळे काय मग त्यावेळी तुम्ही त्या पैलवानाला काही कमिशन दिलं सांगा म्हणजे नाही, बाबा नाही. 500 रुपये तुम्ही मला नोकरी लावल्याबद्दल. नाही नाही तो रुपया चहा कुणाचा पिणार नाही. पहिली पैसे कुठे देतात. कारण आजकाल ते प्रकार चालू आहे हो की नाही. एखाद्यानं मदत केली की युवराज एखाद्या आला माणसाला युवराज पण मला तिथं सांग ते काय तुम्ही कोणत्याला येऊ नका म्हणजे याला घेणार आहे मी कशाला येता हा, तरी आलीत काय तरी आल युवराज पाटील आलता. आलता. बरं. मग युवराज बरोबर आखाड्यात कुस्ती खेळण्याचा योग आला का हो? रोजची लागायच्याच हो कुस्त्या मग प्रत्येकाला. युवराज कडक लय होता म्हणजे खेळायला नाही लय. नाही कडक असा नाही हा. पण त्याचं ते अंग लवचिक होतं म्हणजे बोजा असल्यामुळे हो, लवचिक होता तरी. बोजा आमच्यापेक्षा जास्त होता बर. त्याच्यामुळे ते दमाला आमच्यापेक्षा वाढत गेला. वाढत गेला. आणि गुलाब बर्डे कसा पैलवान हो? बिल्ला. गुलाबर्गे आमच्यापेक्षा बारकी जोड होती त्यांनी आला तेव्हा. बर बर. नंतर आम्ही बाहेर पडल्यानंतर ही पोरं वाढली तो महाराज किस्ती झाला 1986 ला वगैरे. हो. मग त्यावेळी बारकच होतो बारका बारकं, पोरगा होता. हा हा हा. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या वेळी आणि तुमच्या आठवणीत असणारा एखादा पैलवान कोण होता हो? जसं मठातला म्हणा किंवा काळाई मामातला म्हणा. काळा मधला रंगाकडे होता. आष्टेकर होता. रसूल हनीफ खेळायचा का चांगला? रसूल चांगला खेळा मोहम्मद हनीफची काही गोष्ट तुम्ही बघायला नाही कारण मोहम्मद हनीफ गणपती आंदळकरांच्या लेवलचे. लेवल ते कुस्त्या सोडल्याने आम्ही गेलो. रेटऱ्याचा बबन दमामे म्हणून होता माहिती आहे का तुम्हाला? रेटऱ्याचा बबन दमामे जाड होता बघा गट्ट्याच्या गट्ट्या भीम सारखा छोटा भीम दिसायचा बघा आता. नाही आठवणीत नाही. याला होता काळाई मामला होता. काळाई मामला नाही गंगावेशला. गंगावेशला होता. काळा ममला भागातलीच पोरं होती जाहीरली की नाही. गंगावेशला आणि मोतीबागला शाहपुरी ही सगळीकडली पोरं असायची. कर्नाटक आणि काळ्या मुला पण भागातली भागातली कोरपाळे वगैरे हा, हे जास्त भागात. इथल्या भागातलीच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. बरोबर 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 बरोबर. आता तुम्हाला हा प्रश्न मला विचारायचा आहे. नुरा कुस्ती एक प्रकार आलाय हे बघा. आत्ता चालू झालं तेव्हा होत नव्हतं. नव्हतं तुम्हाला कोण असं एखादा बाबा 10,000 देतो तुला बाबा शिरपा कोण पड असं कोण आलं नाही? लढत नव्हती कोणतंच. आता हे चालू झाले. त्याच्या भागात यानं पडायचं ह्याच्या भागात त्यानं पडायचं त्याच्यामुळे कुस्तीचा नाद कमी होत आला. मग तुम्ही आता एखाद्या मैदानाला गेला असा तुम्हाला कळतं का ही कुस्ती नुरा आहे का काटा ही कुस्ती कळतं तुम्हाला? नुरा करीतच नव्हते तो. न आता कळतं का तुम्हाला आता आता गेला लगेच कळतंयच हो. ते एकामेकाला काहीच करीत नाही. तेव्हा तसं नव्हतं. तुटून पडायची तुटून पडायची एकामेकावर. कोणतरी एक पडायलाच पाहिजे असं होतं. आणि तुटून पडायची म्हणजे जीव सोडवा गेला. सोडायचं काय हेच नव्हतं होतं. हा निकालच कुस्त्या सगळ्या त्यामुळे नुरा कुस्ती हा प्रकार आता आला. आता आला जास्त बरं. आला. दुसरी गोष्ट मला हे विचारायचं आहे. व्यसन आलं बघा एक इंजेक्शन करून पैलवान खेळतात कुस्त्या खेळत्या. याच्याबद्दल तुमचं मत काय हो? ते बाद होत्यात पोरं त्या
तुम्ही कधी तुमच्या काळात नाही, खेळला त्या नाही का? टायमाला तुमचं आता नव्हतं 80 वर्ष ते. त्या वय आहे. टायमाला नव्हतं ते. जर तुम्ही इंजेक्शन घेऊन खेळला असता तर नव्हतं हे ते. कसं झालं असतं त्या टायमाला ती पद्धत हेच नव्हती, इंजेक्शनची पद्धतच नव्हती. दवाखान्यात सुद्धा मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी कमी जाणार. होय. आजार पडला असं पडत इंजेक्शन करून जे आता पोरं खेळतात हा. हे प्रकार तेव्हा नव्हता. आणि ह्यानं काय होईल तुम्हाला वाटते का ह्याचं चांगलं होणार नाही? चांगलं होत नाही ती. मुलांना ते दमणुकीच बाद, कुठलीही वस्तू ती शरीराला बादच होईल. त्यामुळे हे करायला नाही पाहिजे. होय. मग आता जी पोरं आहेत नवीन पिढीतली यांनी आता काय करावं म्हणजे चांगले पैलवान होतील तर तुमच्याकडून मार्गदर्शन करावं घ्या. नाही, कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही माणसाला. कष्टाशिवाय पैलवानकी सारखं कष्ट कुठलंच हे नाही. जो कष्ट करील तेच पुढे येणार. कष्ट आता करायचं होत नाही. मग कष्ट केलं पाहिजे कष्ट केले पाहिजे. आणि व्यसन केलं पाहिजे का? व्यसन नाही, व्यसन हे सगळ्यालाच हानिकारक आहे, चांगलीच नाही. आणि दंड बैठका कमीत कमी किती मारावे आताच्या पोरांनी की त्यापासून चांगला पैलवान होऊ शकतोय? 1000-1500 ही मारलीच पाहिजे तरच त्याला ते हे होतं. दंड 1000-1500 बैठक 1000-1500 एवढं मारलंच एवढं पाहिजे. मारलंच पाहिजे. 1000च्या आत तरी हेच करायलाच पाहिजे. चांगल्या पैलवाननं सहज 1000 मारायचे. क्या बात आहे. आणि म्हणजे तो पैलवान चांगला होणार चांगला भविष्यात. होणार. आणि खुराक कसा पद्धतीने असावा? खुराक जे आता बिराजदार मटण बिटन काही खात नव्हता. बर. ते थंडाई ह्याच्या होती. थंडाई ही फार माणसाला चांगली, म्हणजे बिराजदार शाकाहारी पैलवान? शाकाहारी. मग शाकाहारी म्हणजे कसं एवढं खेळला असेल? काही नाही, तसं काही नाही. मटण खावंच असं काही नाही. नाही. मग तुम्ही पण पैलवान एवढं मोठं होता तरी सुद्धा तुम्ही सुद्धा खाण्यामध्ये मटण असं काय तुम्ही 1-2 किलो 1 किलो असं खायचं असं नसेल? जास्त नाही. एवढं एवढं थोडं थोडं आता काय आपण सरासरी खातोय असंच मटण. असं एवढं मटण नाही. अशी जास्त कोण खात नव्हते. चुकून एखादा माणूस दारू चवल्यासारखं आमच्या नाहीच, ते सुद्धा नाही खात. एवढं खायचं होतं? नाही. मी मटण 140 किलो वजन असून एवढं खायचं नव्हतं. वजन एखाद्याचं वाटतं. आता युवराजचं बी वजन होतंच. हा. मग खाणं कमी खाणं असं काय मटण जास्त खावायला म्हणजे मोजा येते असं. नाही. त्या शरीरालाच ते बोजाचं हे पाहिजे. म्हणजे घराकडूनच ती मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे. अंगच त्याला ते हे मिळालं. आता ओके. आमची म्हणतो ना, आमच्यापेक्षा न खाणारी सुद्धा तेवढं जाड असायची. बरोबर पण बरोबर. आम्हाला ते बोजाही आलाच नाही. बोजा जर आला असता का नाही थोडा बहुत आम्हाला हा. 100 किलो वजन असतं तरी आम्ही महाराष्ट्र किती झालं. क्या बात आहे. क्या बोजा बात इथंच आहे. नव्हता हो. बोजा कमी असल्यामुळे मग तुमच्या वडिलांची तब्येत पण तशीच असते एकदम अशी असणार. वडिलांची तशीच. बरोबर. तुमच्या मुलग्याची पण तशीच. मग आता तुम्ही शाहू मिलला काम केलं सा, होय. तुम्हाला संधी मिळाली रेल्वेमध्ये म्हणजे गेला असं अगोदर मिळाल्याचं गेला गेलो नाही. गेला नाही याचं दुःख होतं का तुम्हाला? दुःख ज्या टायमाला मी शाममेला लागलो त्या टायमाला दुःख झालं मला. मग आता पोरगा नगरसेवक झाला, परत काय काय झालं, जिल्हा होय. सभापती वगैरे झाला, काय काय ते. मग हे एवढं मिळालं की तुम्हाला जर शाहू मिलला? म्हणूनच म्हटलं हो, नशिबान जे माणसानं चांगलं वागलं की त्याला मिळतंय काय नाही काय. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्या नशिबातून जर गेली हा तर तरी दुःखी ती होऊन जायचं नाही. जात नाही, मिळणार कुठलं नाही. जर तुमच्या नशिबात असेल तर. होय. नशिबात नसेल तर मिळणार काहीच नाही. मिळत नाही. आता आमच्या नशिबात महाराष्ट्र केसरी नव्हती, आमच्या खालच्या जोडीतली झाली, बरं पण बरं. आम्ही झालो नाही. तर ते नशिबाशिवाय मिळत नाही. या गोष्ट मिळायची ती पूर्ण नशीब पण. ह्यासाठी लय धडपड करायची गरज नाही काय तुम्हाला. नाही, काही किंवा धडपड केली. आयुष्याची बरबादी करून घ्यायची गरज नाही काय तुम्हाला. गरज. आता हे झाला आदल्या दिवशी फॉर्म हे भरलं. तिथे मेन माणूस होता, त्याचा अर्ज छाननीत गेल्यावर हा. ह्याला म्हटलं इथं ह्या टायमाला सांगितलं, नगरसेवकला. हो तू बरा तू का बघ जा. त्याने विचारलं मग तू अजून काय सांगाय नाहीस म्हणून ती कावली त्याच्या. हा. त्या एका रात्रात सगळे कागद गोळा मी फॉर्म भरला फॉर्म नगरसेवकचा आणि नगरसेवक झाला. झाला. मग म्हणजे हे चालून येते हा नाही काय पुण्य असती. चांगलं आम्ही चांगलं वागलो, तो चांगला वागला म्हणून त्याला मिळालं. आता पोरं फटंगबाई वागत्यात, त्या मनानंच माणसाचं मन बी त्याच्यावर राहतं. चांगलं वागलं की त्याच्यावर माणसाची श्रद्धा राहते. बर बर. आणि श्रद्धा राहिली की त्याला ते यश येते. जो क्या बात आहे. फार मोठ्या गोष्टी आहेत ह्या, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. माणसानं जर अशा गोष्टीचं अवलोकन केलं, मूल्यांकन केलं आणि जर त्या दिशेने वाटचाल केली तर नक्कीच मोठं होणार. मग तुम्हाला आता महाराज केसरी न झाल्याचं दुःख होतं का? दुःख होतंय, पण त्या टायमाला ते सगळं विसरून गेलं. विसरून गेलं. होय. कारण आपल्या नशिबात आहे तेवढंच मिळणार. नशिबात आहे तेवढंच. कारण आमच्या जोडीतली महाराष्ट्र केसरी झाली. पण पोरगा नगरसेवक झाला की. होय. नगरसेवक तेच झाला. ना. स्थायीचा चेअरमन कोल्हापूरची सगळ्या ताब्यात. तिच्या सहीशिवाय काय होत नाही. स्थायीचा चेअरमन, स्थायी सभापती. होय. चांगलीच पद मिळालं. पोस्ट मिळाली. हे मोठंच मिळवलं म्हणायचं. चांगली नाही, गोष्ट भरपूर आहे. दिले देवान आमच्या याने. नाही तर काय आणि गाव तुमचं कुठलं? अर्जुनवाडा आहे ते. म्हणजे
पूर्ण कोकण इकडचं गाव म्हणजे राधानगरी जवळ तालुक्यात. आलं, बिजरी फॅक्टरी जवळ तेच मी राधानगरी तालुका ना. राधानगरी. मग तिकडचा माणूस कोल्हापुरात येऊन नगरसेवक होतो म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. होय. तुमची फार मोठी हे आहे तुमचं. नाही, नशीब आहे चांगलं काय. आज पैलवान श्रीपती माकवेकर पाटील यांच्या घरी आलो. ते यांचं वय 80 आहे. तब्येत बघू शकता. मला महाराष्ट्राच्या पैलवानाच्या मुलाखती घेताना किंवा बाहेरच्या पैलवानाच्या मुलाखती घेताना मला आनंद एकच होतो. यांच्याकडे बघितलं की मला असं वाटतं की मी सुद्धा काहीतरी व्हायला पाहिजे यांच्यासारखं, की मला ऊर्जा मिळते. तसं सर्व लोकांना फार मोठा मेसेज मिळतोय की अशा लोकांच्याकडे बघून कमीत कमी तुम्ही तुमचं जीवन जगा, यांचे विचार ऐकून जर थोडा बहुत विचारात बदल केला तर तुम्ही सुद्धा एक चांगले व्यक्तिमत्व होऊ शकताय. तर आज पैलवान श्रीपती माकवेकर यांच्या बरोबर बोलताना फार आनंद झाला, कारण हे 1970च्या कालखंडातले चांगले पैलवान आहेत. गणपतराव आंधळकरांचं मार्गदर्शन भेटलेला पैलवान आहे आणि वय वर्ष 80 आहे. 80 वर्षी तब्येत बघू शकता. ह्याच्यात आपल्याला कळतंय यांचं खाणं पिणं कसं असेल, राहणं कसं असेल पूर्वीच्या काळामध्ये. तर सर्व लोकांना फार मोठा संदेश मिळतो. आज यांनी माहिती चांगली दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. नमस्कार सर, धन्यवाद.